आम्ही रणजितदादाला सांगितलं, तू उपमुख्यमंत्री यांचा वक्ता आहेस, तू काही भाजप सोडू नको, तुझ्या मनाविरुद्ध काही करू नकोस. हा प्रवेश लांबण्याचं कारण रणजितदादा होता. त्याच्या मनात नव्हतं की भाजपा सोडायची. त्याला म्हटलं याचा उपयोग नाही, आपण जर आता भाजपमध्ये थांबलो तर लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, विजयदादांबद्दल गैरसमज निर्माण होईल. फडणवीस साहेबांनी तुला मंत्री करतो म्हणून आश्वासन दिलं असलं तरी मुलासाठी विजयदादांनी पुतण्यावर अन्याय केला असं बोललं जाऊ नये. तुला मंत्रिपद मिळालं नाही तरी चालेल, पण विजयदादांवर अन्याय केल्याचा ठपका येऊ नये असं महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलेलं आहे. मला सर्वजण विचारतात ईडी, पण आम्हाला ईडीची भीती नाही, विजयदादा ईडीला भीत आहेत असा गैरसमज व्हायला नको. पवार साहेबांचे आम्ही धन्यवाद मानणार आहोत. त्यांनी आम्हाला आयत्या वेळेला संधी दिली, उमेदवारी दिली. आमच्या मतदारसंघात तुतारीचा फार मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. 5 ते 6 दिवसानंतर तुम्हाला अंदाज येईल. माळशिरसमधून 1,30,000 लीड मिळणार आहे. पवार साहेबांचा विश्वास दादांवर आहे. आमच्या राजकीय वाटचालीत पवार साहेबांनी दादांना सहकार्य केलं. पवार, शिंदे, मोहिते पाटील एकत्र आले तर 5 ते 6 मतदारसंघात फायदा होईल. मी मोठा कार्यकर्ता नाही, मात्र जनमानसं पाहिलीत तर हेच चित्र आहे. भाजपपेक्षा नक्कीच जास्त येतील. धैर्यशील यांच्यासोबत आमचे सर्व कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. आमच्या घरातील सर्व मंडळी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत, पण मी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाही. माझा पक्ष एकच आहे, विजयदादा. पवार साहेबांची अकलूजला सभा होणार आहे, त्या सभेत विजयदादाही प्रवेश करतील. लोकांना वाटतंय ईडीला भिवून मोहिते पाटील जातील की नाही, त्यामुळे आम्ही निश्चय केलेला आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.